हॅलो माझ्या छोट्या मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मजेशीर चॅनलवर। मित्रांनो, आज आपण आणलंय काहीतरी खूपच खास, एक छोटं पण धमाल खेळणं, जे खेळता खेळता आपल्याला शिकवणार आहे स्वच्छता कशी ठेवायची। हो ना, किती मजेशीर आहे ना। तर चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओची। क्लिनिंग टूल सेटचं अनबॉक्सिंग। हे जे क्लीनिंग टूल आहे, क्लीन इंडिया ग्रीन इंडिया, हे आपल्याला पाहायचं आहे। तर पहा मित्रांनो, जे किट आहे त्यामध्ये अशी सुंदर सुंदर काही वस्तू तुम्हाला दिसतच असतील आणि या सर्व वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे। यातनं सर्व काढणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे कोणकोणती साधनं आहेत बरं आत, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे। आणि पहा मी काय काढतेय, वा, हे बघा किती सुंदर वस्तू आहेत यात। अगदी खऱ्या साफसफाईच्या वस्तू सारख्याच दिसतायत। आपल्या छोट्या हेल्परसाठी परफेक्ट आहेत ना। तर मित्रांनो, पाहूया हा झाडू। पहा, सुरुवात करूया या छोट्या झाडूपासून। हे बघा किती गोड झाडू आहे हा, अगदी माझ्या झाडू सारखा बरं, पण छोट्यांसाठी बनवलेला। याने आपण आपली खोली स्वच्छ करू शकतो का बरं। हा जो छोटा झाडू आहे तो आपल्याला नक्कीच मदत करेल। किती गोड झाडू दिसतोय हा, आणि तुमच्या या छोट्या हातामध्ये सुद्धा खूप सुंदर दिसेल। तर मित्रांनो, हा झाडू आपल्याला किती मदत करणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे। कसं वाटतंय ना मजेशीर, खेळता खेळता आपण काम सुद्धा शिकतो, किती छान ना। आणि त्यानंतर पहा ही सुपली, आत बघा किती छान आहे ही सुपली, किती सुंदर कलर आहे, पिंक, आपल्या आवडीचा। हो ना मुलींनो, आपल्याला पिंक कलर खूप आवडतो। अशी ही सुंदर सुपली सुद्धा पिंक कलरचीच आहे, छान मस्त दिसतीये, छोटीशी आहे, आपल्या छोट्या हातामध्ये खूप छान दिसेल। आणि त्यानंतर आपण जो झाडू यूज केला त्याने जो कचरा जमा झालेला असेल तो कचरा आपण या सुपलीमध्ये नक्कीच भरू शकतो। हो ना मित्रांनो, छान आहे ना ही सुपली। त्यानंतर मित्रांनो, जो आता हा जमा झालेला कचरा आहे जो आपण या सुपलीत भरतो, तो कचरा आपण कुठे टाकणार, तर त्यासाठी या किटमध्ये आपल्याला छोटीशी डस्टबिन सुद्धा आहे। बघा किती सुंदर आहे, ग्रीन कलरची, कारण की क्लीन इंडिया अँड ग्रीन इंडिया। आपण जो कचरा आहे जो इकडे तिकडे टाकतो तो इकडे तिकडे न टाकता आपण या डस्टबिन मध्ये जर टाकला तर खूपच छान होईल, सगळं काही सुंदर दिसेल। आणि नंतर जी घंटागाडी येत असते त्यामध्ये आपण ही डस्टबिन ही त्या घंटागाडीमध्ये खाली करू शकतो। त्यानंतर त्या डस्टबिन मधला कचरा तो त्या घंटागाडीमध्ये जाईल, परंतु आपली जी डस्टबिन आहे ती मात्र क्लीन राहील। हो ना मित्रांनो, छान आहे ना ही डस्टबिन, किती छान आहे, किती गोड दिसते ही, तुमच्यासारखीच, अगदी तुमच्यासारखी। किती गोड आहे, ग्रीन कलर आहे, खूप सुंदर दिसते। आपण अशी ओपनही करू शकतो आणि हिला टोपण आहे छोटंसं, त्याला आपण क्लोज सुद्धा करू शकतो, जेणेकरून काही ज्या माश्या असतात ज्या इकडे तिकडे घाणीवर बसतात त्याचा त्रास सुद्धा आपल्याला होणार नाही। हो ना मित्रांनो, आवडली ना तुम्हाला ही छोटीशी डस्टबिन। माझ्या छोट्या मित्रांना रोज शिकवलं जातं की कचरा जमिनीवर टाकायचा नाही, डस्टबिन मध्ये टाकायचा। तर हा खेळण्याचा डस्टबिन आहे, आपल्या छोट्या दोस्तांना ते शिकवायला मदत नक्कीच करू शकतो। चला आपण थोडं आणखीन खेळूया, कचरा डस्टबिन मध्येच पडायला हवा। हो ना। आता बघा ही आहे मॉप। आता ही छोटीशी मॉप आहे, कधी कधी काय होतं तर आपलं पाणी सांडतं, रंग सांडतो, दूध सांडतं, तेव्हा आपण या मॉपने सहज ते पुसू शकतो। आणि त्यानंतर जी आपली खोली आहे ती लगेच काय होऊ शकते, चमचमीत होऊ शकते। लहान मुलेही याने मजेत खेळताना साफसफाई शिकू शकतात, घर सुंदर दिसतं आणि आपल्यालाही छान वाटतं। छोटासाच मॉप असतो, परंतु त्यानंतर तो आपल्याला खूप मदत करतो आणि त्यामुळे छान आणि सुंदर असं आपलं घर दिसू लागतं। आणि जे सांडलं आहे ते सुद्धा आपण पुसू शकतो। तर मित्रांनो, हा येलो कलरचा म्हणजे पिवळ्या कलरचा किती सुंदर आणि छोटासा मॉप आहे, आवडला ना तुम्हाला। आता यामध्ये हे छोटे स्प्रे आहेत, एक ट्यूब आहे आणि त्यानंतर सोप बार सुद्धा आहे। ही सुद्धा आपण क्लिनिंग साठीच वापरतो। जे हे क्लिनिंग लिक्विड आहे ते आपण क्लिनिंग मध्ये जेव्हा आपण काही पुसण्यासाठी वापरत असतो तेव्हा हे लिक्विड वापरू शकतो। हे स्प्रे आहे आणि त्यानंतर हा सोप बार सुद्धा आहे, जेणेकरून जे आपले हात घाण झालेले असतात ते सुद्धा आपण क्लीन करू शकतो। तर मित्रांनो, ही आहे छोटीशी क्लिनिंग टूल्स किट। मित्रांनो, ही सगळी खेळणी जरी छोटी असली तरी खूप उपयोगी आहेत, आपल्याला
त्यातून एक खूप छान गोष्ट शिकायला मिळते. आपलं घर, आपली खेळणी, आपला परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. मग रोज थोडं थोडं मदत करूया आई बाबांना आणि स्वच्छ भारत बनवूया. तर मित्रांनो, आज आपण बघितलं हे मजेशीर क्लिनिंग टूल सेट अनबॉक्सिंग. तुम्हाला हे खेळणं कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कारण पुढच्या वेळेला आपण आणणार आहोत अजून मजेशीर आणि शिकवण देणारे व्हिडिओ. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि स्वच्छ राहा. बाय बाय छोट्या मित्रांनो.